वेलकम. स्वागत आहे तुमचं प्रसाद सर अभ्यास क्लासेस या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण मागील व्हिडिओमध्ये आपण हीट चे न्यूमेरिकल्स डिस्कस करत होतो. त्यामध्ये ए आणि बी न्यूमेरिकल एक्सरसाइज मधला आपण कंप्लीट केलेला आहे. आज आपण सी त्याच्याच पुढचा न्यूमेरिकल आज डिस्कस करणार आहोत. तर न्यूमेरिकल आपण एकदा रीड करूयात. थर्मली इन्सुलेटेड पॉट has 150 grams of ice at the temperature of 0 degrees Celsius. How much steam of 100 degrees Celsius has to be mixed to it so that water of 50 degrees Celsius to be obtained? हा असा न्यूमेरिकल आहे. तर टोटली हा न्यूमेरिकल हा प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज वरतीच बेस्ड आहे. तर काय म्हणतं बघा याच्यामध्ये की एक थर्मली इन्सुलेटेड पॉट has 150 grams of ice, 150 grams of ice at temperature 0 degrees Celsius. So, how much steam of 100 degrees Celsius has to be mixed to it so that water of 50 degrees Celsius will be obtained. म्हणजे याच्यामध्ये how much steam should be added to this ice so that water of 50 degrees Celsius will be created. म्हणजे काय की याच्यामध्ये एक स्पेसिफिक मास ऑफ द स्टीम आपण डॅश ग्रॅम स्टीम ऍड जर केली तर 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणारं वॉटर आपल्याला मिळेल. तर बघा मगाशी मी म्हटलं तसं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज वरतीच हा पूर्ण न्यूमेरिकल बेस्ड आहे. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज मध्ये काय म्हणतात, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज मध्ये आपल्याला काय सांगितलं गेलेलं आहे की टू ऑब्जेक्ट्स जर कॉन्टॅक्ट मध्ये आले तर त्यांच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ हीट होतं फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. मग ह्या कन्सेप्ट मध्ये पण तुम्ही बघा इथं आईस इज आवर वन ऑब्जेक्ट अँड स्टीम इज द सेकंड ऑब्जेक्ट. दे आर कमिंग इन द कॉन्टॅक्ट. आईस हॅज लो टेम्परेचर, आईसचं टेम्परेचर लो आहे 0 डिग्री सेल्सिअस, स्टीमचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. मग जसं स्टीम ज्यावेळेस आईस मध्ये आपण मिक्स केली तर काय होईल की टेम्परेचर ऑफ द स्टीम स्टार्ट्स डिक्रीजिंग अँड टेम्परेचर ऑफ द आईस स्टार्ट इन्क्रीजिंग. मग आपल्याला हे टेम्परेचर जसं आईसचं टेम्परेचर इन्क्रीज होईल तर ते कुठपर्यंत जायला पाहिजे 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत. मग ज्यावेळेस आईस 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होईल आणि स्टीम जे 100 डिग्री सेल्सिअस आहे त्याचं टेम्परेचर पण डिक्रीज होऊन किती जायला पाहिजे 50 डिग्री सेल्सिअस. मग जर ज्यावेळेस स्टीम 100 डिग्री सेल्सिअस 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत येईल त्यावेळेस त्याचं पण टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस होईल. तर ह्या कन्सेप्टवरती आणि मग ऍट द वन सच पॉइंट विल कम ऍट दॅट पॉइंट टेम्परेचर ऑफ द स्टीम अँड आईस विल बिकम इक्वल. तर मग that is 50 डिग्री सेल्सिअस. मग ज्यावेळेस टेम्परेचर ऑफ आईस अँड टेम्परेचर ऑफ स्टीम 50 डिग्री सेल्सिअस होईल तर त्यावेळेस आपल्याला स्टीम किती लागलेली आहे, व्हॉट इज द मास ऑफ द स्टीम, आपल्याला ते फाइंड आउट करायचंय. तर आपण आता फाइंड आउट करूया. तर बघा गिव्हन डेटामध्ये मी सगळ्या व्हॅल्यूज आधीच मेन्शन करून ठेवलेले आहेत. तर गिव्हन डेटामध्ये फॉर आईस आपल्याला काय दिलेलं आहे, मास ऑफ द आईस इज 150 ग्रॅम्स. मग अशी जसं म्हटलं की 0 डिग्री सेल्सिअस आईस आपल्याला 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत घेऊन जायचं. मग टेम्परेचर चेंज काय होईल, टेम्परेचर चेंज इज द T1 इज द 0 डिग्री सेल्सिअस फॉर आईस अँड T2 इज द फायनल टेम्परेचर फॉर द आईस इज when it will be converted into water is 50 डिग्री सेल्सिअस. मग ज्यावेळेस आपल्याला डेल्टा टी काढायचं असतं त्यावेळेस कसं असतं, डेल्टा टी इज नथिंग बट द फायनल टेम्परेचर minus initial temperature. So 50 minus 0 is equal to 50 degrees Celsius. So delta T for the ice is 50 degrees Celsius मी तिथं लिहिलं. आणि latent heat of fusion of ice ही 80 calories per gram. Specific heat capacity C is nothing but the specific heat capacity of ice is about 1 calories per ग्रॅम्स पर डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर फॉर स्टीम आपल्याला मास ऑफ द स्टीम आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे म्हणून मी M2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क लिहिलं. अगेन इथं डेल्टा टी
आपल्याला इनिशियल टेम्परेचर ऑफ द स्टीम वॉज 100 डिग्री सेल्सिअस. मग ज्यावेळेस ती स्टीम आईस मध्ये ऍड करू त्यावेळेस स्टीमचं टेम्परेचर डिक्रीज होऊन 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत येणार आहे. मग ते इनिशियल टेम्परेचर फॉर स्टीम इज 100 and final temperature is 50 degrees Celsius. So what will be the temperature change? Temperature change will be 100 minus 50 is nothing but the 50 degrees Celsius. So delta T for steam is 50 degree Celsius. Latent heat of vaporization of ice or water to steam or steam to water is 540 calories per gram, and specific heat capacity of the steam or water or ice is 1 calories per gram per degree Celsius. Okay, तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपण टोटल हीट ऑफ आईस फाइंड आउट करूयात. टोटल हीट ऑफ आईस. सो फॉर आईस तर बघा की आईस फर्स्ट ऑफ ऑल जसं आपण काल लास्ट व्हिडिओ मध्ये केलं, आईस हा 0 डिग्री सेल्सिअसचा आहे. ज्यावेळेस त्याच्यामध्ये स्टीम मिक्स होईल त्यावेळेस त्याचं टेम्परेचर ऑब्व्हियसली इन्क्रीज होणार आहे. तर ज्यावेळेस ते टेम्परेचर इन्क्रीज होईल तर 0 डिग्री सेल्सिअसचा आईस पहिल्यांदा कन्वर्ट होईल वॉटरमध्ये, पण टेम्परेचर ऑफ दॅट वॉटर विल बी ऑल्सो 0 डिग्री सेल्सिअस. नाव वॉटर ऑफ 0 डिग्री सेल्सिअस ॲज इट इज मेन्शन्ड इन न्यूमरिकल विल बी रिच्ड अप टू 50 डिग्री सेल्सिअस. कितीपर्यंत जायला पाहिजे ते? 50 डिग्री सेल्सिअस. सो हे स्टेट चेंज आपल्याला ऑब्झर्व होतं ह्या कन्सेप्ट मध्ये. तर आपल्याला माहिती आहे जर टेम्परेचर चेंज होत नसेल तर क्यू आपण कसा काढतो? क्यू इज नथिंग बट एम इंटू एल वेन देर इज अ नो टेम्परेचर चेंज, मास इंटू लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि इथं 0 डिग्री टू 50 डिग्री सेल्सिअस म्हणजे इथं काय होतं? टेम्परेचर चेंज होतं. मग इथं काय येईल? मास इंटू सी मीन स्पेसिफिक कॅपॅसिटी हीट कॅपॅसिटी इंटू डेल्टा टी. इथं आईसला आपण M1 दिले म्हणून इथं M1 लिहितो. ओके, तर टोटल हीट गेन्ड बाय द आईस काय होईल मग इथं? बिकॉज आईस हॅज लो टेम्परेचर, सो Q1 मेन्शन करतो मी इथं. Q1 इज इक्वल टू ML प्लस MC डेल्टा टी. M1 इंटू C इंटू डेल्टा टी. आपण व्हॅल्यूज पुट करून बघूयात. तर Q1 इज इक्वल टू mass of the ice is 150 grams into latent heat is about 80 grams plus again mass of the ice is 150 into specific heat capacity is 1 calorie per grams per degree Celsius and delta T. Delta T is about 50. Okay, when we solve this, Q1 is equal to 15 8 15 12 120 आणि 20 ॲज इट इज म्हणजे 12,000 12,000 आणि 15 5 75 अँड 0 ॲज इट इज. तो Q1 ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळेल. Q1 इज इक्वल टू 12 आणि 7 19 19,500 कॅलरीज असं म्हणू शकतो आपण. ह्याला मी इक्वेशन नंबर 1 असं जरी म्हटलं तरी चालेल. ओके, नाव आता मी इकडे बघू. Q2 काढूया आपण. Q2 फॉर स्टीम. फॉर स्टीम आपण बघूया. आता स्टीमचं कन्व्हर्जन बघा की स्टीम जी 100 डिग्री सेल्सिअसची आहे त्याचं कन्व्हर्जन आधी होईल, टेम्परेचर डिक्रीज होईल आणि आपल्याला मिळेल 100 डिग्री सेल्सिअस वॉटर. आणि 100 डिग्री सेल्सिअस वॉटर टेम्परेचर डिक्रीज होऊन त्याचं टेम्परेचर येईल 50 डिग्री सेल्सिअस वॉटर. आता इथं बघायला गेलं तर इथं टेम्परेचर चेंज होत नाही, म्हणजे इफ देर इज अ नो चेंज इन टेम्परेचर ML हीट विल बी ML आणि इथं MC डेल्टा T. पण इथं M2 आपण मास ऑफ स्टीम घेतलेला म्हणून तिथे M2 लिहिलं. ओके, सो टोटल हीट विल बी Q2 इज इक्वल टू M2L प्लस M2 इंटू C इंटू डेल्टा T. ओके, तो Q2 काय येईल? Q2 इज इक्वल टू
m ला m ॲज इट इज. L किती येतं तर व्हॅल्यू आहे आपल्याकडे 540 प्लस m ला m ॲज इट इज. C1 आहे म्हणून मी आता C लिहित नाही आणि डेल्टा T इज 50. ओके, तो Q2 इज इक्वल टू M2 कॉमन घेतलं तर इथे येतं 540 प्लस 50. सो Q2 इज इक्वल टू M2 into 590. सो असं मी डायरेक्ट लिहिलं Q2 इज नथिंग बट 590 M2. इक्वेशन नंबर 2. ओके, आता आपल्याला माहिती आहे की टोटल हीट लॉस्ट बाय दी हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू टोटल हीट गेन बाय दी कोल्ड ऑब्जेक्ट. फ्रॉम 1 and 2, from 1 and 2, Q1 is equal to Q2. So Q1 is 19,500 is equal to 590 into M2. Okay, so M2 will be 19,500 divided by 590. 0 0 cancel. ज्यावेळेस आपण हे 1950 डिवायडेड बाय 59 हे सॉल्व करून घेऊया तर आपल्याला आन्सर येईल 33 and mass is there, so 33 ग्राम.